नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. नागराज घरी असताना पोलीस दारामध्ये येतात. पोलीस बोलतात की रविराज किल्लेदार यांना संपवण्याचा कट नागराजने रचला, म्हणून आम्ही त्यांना अटक करायला आलो आहोत. हे तुम्ही काय बोलत आहात असं नागराज बोलतो. त्याच वेळेस पाठीमागून लगेच सायली आणि अर्जुन येतात. सायली, अर्जुन आणि सगळे पोलीस इथं घरात आले. त्यावेळेस रविराज काय झालं असं विचारतात. त्यावेळेस खरा सूत्रधार हा घरातच लपलेला आहे. त्याचं नाव आहे नागराज किल्लेदार. त्याच वेळेस रविराज बोलतो की त्याच्याकडे प्रूफ असल्याशिवाय तो काहीच बोलू शकत नाही. इकडे रविराज नागराजला खरं आहे का असं विचारतो. त्यावेळेस हे सगळं खोटं आहे, त्यांच्याकडे काय प्रूफ आहे असं तो पॉलिसी मारतो. वरचेवर प्रश्न त्यांनाच करतो. पोलिसांना बोलतो की तुमच्याकडे काय प्रूफ असेल तर बोला, हे सर्व खोटं आहे. त्याच वेळेस सुमन देखील बोलते की हे सर्व खरं आहे. रविराज अर्जुनला विचारतो की तुला याच्यावर डाऊट कधी आला. त्यावेळेस तो जेलमध्ये घडलेला प्रसंग सांगतो आणि त्याच्यानंतर जो व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये आला आणि काव्याने बघितला तो देखील सांगतो. इकडे सायली देखील त्याच्यावर खूप ओरडते. त्यानंतर माझ्यावर तुम्ही का सूड घेत आहात? मी माझ्या बायकोला मारलं एवढंच ना? एकदा दोनदा मी मारला असेल, पण त्याची एवढी मोठी शिक्षा मला देऊ नका असं तो बोलतो. पुढे तो प्रतिमेला बोलतो, तुझा देखील वहिनी माझ्यावर विश्वास नाही का? तो हात जोडून विनंती करतो की असं का करतायत म्हणून. रविराज देखील अर्जुनला प्रश्न विचारतो, तुझ्याकडे काही प्रूफ आहे का? त्यावेळेस तो प्रूफ म्हणून सर्व घटना सांगू लागतो आणि पोलीस देखील आता त्याला पुरावे सादर करणार असतात. त्याच वेळेस रविराज नागराजला हे काय चाललं आहे असं बोलतो. त्यानंतर अर्जुन आणि सायली देखील बोलू लागतात. इकडे नागराज त्याची पॉलिसी सफाई द्यायचा कार्यक्रम चालूच होतो, पण शेवटी सुमन ओरडते की सर तुम्ही माझ्या देखत कबूल केला आहात, त्याच हिच्यावर विश्वास ठेवू नका, ही वेडी आहे, हिला गोळ्या चालू आहेत असं तो बोलतो. त्याच वेळेस सायली आणि अर्जुन बोलतात की असं काहीच नाही आहे. त्यावेळेस स्वतः डॉक्टरांनी चिठ्ठी दिली आहे असं रविराज बोलतो. त्यानंतर सुमन आणि सायली देखील बोलते, सगळी ही आमचा प्लॅनचा एक भाग आहे, तसं काही झालेलंच नाही, त्या विटॅमिनच्या गोळ्या आहेत. त्यावेळेस दिलेल्या गोळ्या ज्या नागराजकडून प्राप्त केलेल्या असतात ते पोलीस बोलतात की खरंच ह्या विटॅमिनच्या गोळ्या आहेत. आता खरं तर हा एक्सपोज होत असतो आणि हा अक्षरशः विनवण्या करू लागतो की मी असं काही केलेलं नाही आहे. सुमन, मी तुला मारला असेल, पण याचा एवढा मोठा सूड घेऊ नकोस, एवढी मोठी मला शिक्षा देऊ नको असं तो नागराज बोलतो. त्यावेळेस तुम्ही माझ्या देखत कबूल केलं हे तुम्ही विसरलात का असं सुमन बोलते. अर्जुन पुढे पुरावा म्हणून तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सर्वांना ऐकवतो. त्यावेळेस नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो व्हिडिओ रविराज देखील पाहतो आणि त्यातला आवाज ऐकतो. त्यावेळेस हे सगळं खोटा व्हिडिओ आहे. रविराज पुढे येतो आणि नागराजला खूप मारतो, अगदी लाथाबुक्क्याने त्याला तोडतो आणि काय माझ्याकडून चुकलं, तुला काय कमी पडलं असं तो वारंवार विचारत असतो. पण चांगलंच त्याचं कानफड जोडून काढतो. प्रत्येक फटक्याच्या वेळेस तो ओरडतच असतो. शेवटी तो खाली पडतो आणि त्याला लाथाबुक्क्याने तो मारू लागतो. कायदा हातात घेऊ नका असं पोलीस बोलतात, पण रविराज त्याचा राग त्याच्यावर व्यक्त करतच असतो. त्याच वेळेस त्याला त्रास होऊ लागतो. तो एका जागेवर बसतो, त्याला पाणी देण्यात येतं. त्यानंतर अर्जुन उठतो आणि त्याला घसंडी पकडून उचलतो आणि शांत बस, तू काय गायवाया करू नकोस, पोलिसांना सांगतो की यांना घेऊन जा. रविराज देखील सांगतो यांना घेऊन जा, माझ्या डोळ्यासमोर आणू नका. त्यावेळेस तुम्ही त्रास करून घेऊ नका असं प्रतिमा आत्या बोलते. आता रविराज सर्व घटना सांगू लागतो की आईवडील गेल्यानंतर मी त्याला कसं जपला, शाळेमध्ये मी त्याला शिकवलं पण माणुसकी शिकवली नाही, कसं वागायचं हे शिकवलं नाही. आता मित्रांनो पुढील भागामध्ये तुम्ही बघणार आहात की अर्जुन सायली घरी आल्यानंतर नागराज किल्लेदारचं नाव सांगतात आणि सर्वांनाच आश्चर्य वाटतं. मात्र प्रियाला मोठा झटका बसतो. इकडे साक्षी व्हिडिओ बघते की काय घडलं आहे. त्याच वेळेस स्वतःला रविराज बंद करून घेतो आणि सर्वजण त्याला आवाज देतात. त्याच वेळेस बाबा अशी हाका मारते. तर हा पुढचा एपिसोड खूप रंजक असणार आहे. व्हिडिओ नक्की